नमस्कार मंडळी, जय जय रामकृष्ण हरी। तर आज आम्ही आलो आहोत पुणे पंढरपूर मार्गावरील दिवे घाट येथे असलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या दर्शनासाठी। ही विठ्ठलाची मूर्ती पाहण्यासाठी विक्टोरिया इन इव्हिनिंग या हॉटेलच्या गेटमधून एंट्री आहे। मोठ्या माणसांसाठी प्रत्येकी 10 रुपये तर छोट्या मुलांसाठी फ्री असे इथे एंट्री आहे। विजय कोल्हापूरकर या पुण्यातील व्यावसायिकाने त्यांच्या झेंडेवाडीतील जागेवर ही विठ्ठलाची भव्य अशी मूर्ती साकारलेली आहे। ही मूर्ती बनवण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी लागलेला आहे आणि ती आधी कारखान्यात बनवून नंतर दिवे घाटात भक्कम असा पाया रचून त्यावर ही या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। दिवे घाट चढल्यानंतर वारकऱ्यांचा थकवा क्षणात दूर व्हावा यासाठी ही विठ्ठलाची मूर्ती दिमाखात उभी आहे। ही मूर्ती वारकऱ्यांचंच नाही तर सगळ्यांचं लक्ष आकर्षून घेते। या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ऊन वारा पाऊस यामध्ये तिची झीज होणार नाही याची काळजी घेतलेली आहे। या ठिकाणी भक्कम असा 15 फुटी पाया रचून त्यावर ही भव्य अशी 45 फुटी विठ्ठलाची मूर्ती साकारलेली आहे। विठ्ठलाच्या डाव्या हातात शंख आहे तर उजव्या हातामध्ये कमळ आहे। तसेच या मूर्तीचा जो चंदनाचा टिळा आहे तो पंचधातूंपासून बनवण्यात आलेला आहे आणि त्यावर सोन्याचा मुलामाही देण्यात आलेला आहे। या मूर्तीमध्ये सिमेंटसह काही धातूंचा सुद्धा वापर करण्यात आलेला आहे आणि भावसागर यांनी ही मूर्ती साकारलेली आहे। तसेच राजराजेश्वर सेवाभावी संस्थेतर्फे ही मूर्ती उभारण्यात आलेली आहे। अशी ही काळ्या रंगात साकारलेली विठ्ठलाची मूर्ती प्रचंड आकर्षक वाटते। या मूर्तीचं तोंड पश्चिमेकडे आहे, त्यामुळे सूर्याची किरणं ज्यावेळेस मूर्तीच्या चेहऱ्यावर पडतात त्यावेळेस विठ्ठलाचं रूप हे खूप आकर्षक विलोभनीय दिसतं। ते पाहण्यासाठी बऱ्याचदा भाविक दुपारी किंवा संध्याकाळी या वेळेत येतात। अशी ही विठ्ठलाची मूर्ती दिवेघाट चढल्यानंतर सर्वांचा थकवा दूर करते। आणि आता आम्ही निघालोय घरी जायला। विठ्ठलाचं दर्शन घेऊन झालेलं आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, बाय बाय।